नमस्कार, शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। खरीप कर्ज वाटपाचे पीक निहाय दर निश्चित। कपाशीला हेक्टरी 60,000, सोयाबीनला 51,000, तर गव्हाला 44,200 ते 46,200, हरभऱ्याला हेक्टरी 31,680 ते 43,890। पुढील बातमी येते अमरावती विभागातून। पीक कर्ज 1600 कोटींचे टार्गेट, बँकांद्वारा मे महिन्यात होणार शेतकऱ्यांना कर्ज वाटप। पुढील बातमी येते यवतमाळ विभागातून। आचारसंहितेमुळे अनुदानित बियाण्यांवर प्रश्नचिन्ह, 36,000 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा, शेतकरी मात्र अनुदानाच्या प्रतीक्षेत। महाडीपीटी पोर्टलवर करावे लागणार अर्ज। केळी बागांना आधी अवकाळीचा आणि आता वाढत्या तापमानाचा फटका, शेतकऱ्यांचे होते आर्थिक नुकसान। वीज प्रश्नाने समस्येत पडते भर, तर पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। कांदा निर्यात बंदी उठवली, पण 40% निर्यात शुल्क आकारले, कोल्हे यांची सरकारवर टीका। सोयाबीन पाठोपाठ पांढऱ्या सोन्यानेही केली निराशा, वसमत तालुक्यातील शेतकरी सापडला आर्थिक संकटात। येत्या खरीपात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता, लागवड खर्च वाढला पण दर शेवटपर्यंत वाढलेच नाही। कोणाकडे ठोस कृषी धोरण नाही, शेतकऱ्यांना हवा एक हमी भावाचा वादा। शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची केली जाते मागणी। शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह, नाफेडकडे क्विंटलभरही तुरीची खरेदी नाही। जिल्ह्यातील केवळ 24 शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी नोंदणी। आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तुरीला 7,000 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे, तर खुल्या बाजारात कमाल 11,812 रुपये दर मिळतोय। उन्हाळ्यात तीळ पिकाला शेतकऱ्यांची पहिली पसंती, एकरी 3 क्विंटल होते उत्पादन। हमदापूर येथे 25 एकरात केली तिळाची लागवड। सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर, तरीही भाव पडलेले, शेतकरी धास्तावले। सर्वच पिकांना हमीभाव देण्याची मागणी, ग्रामीण अर्थकारणावर त्याचा परिणाम। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।